ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. योच्यमानान्वेक्ष्यहं ये यत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धिरुद्धे प्रियचिकीर्षवः. दुष्ट बुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यामध्ये आलेले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो. हे वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दुहिरा. मग त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा आता लवकर चल आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. जव मी नाविको हे सकळ वीर सैनिको निहाळी न शेक झुंजते जे. अशा करता की येथे युद्ध करण्यासाठी हे जे सर्व शूर योद्धे आलेले आहेत त्यांना मी समग्रपणे जरासे पाहिन म्हणतो. येथ आली असती याघवे परी कवनेची म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या ठिकाणी तर सर्वच जण आलेले आहेत, पण या युद्धामध्ये मी स्वतः कुणाबरोबर झुंजावं, कुणाबरोबर युद्ध करावं हे मला एकदा पाहायचं आहे. बहुत करुणी कौरव हे आतुर दो स्वभाव वाटिवे विनहाव बांधिती झुंजी. बहुतांश हे कौरव दुष्ट स्वभावाचे असल्यामुळे आणि त्यांच्या अंगात पराक्रम नसतानाही युद्धाचा आव आणून हे आलेले आहेत. झुंजाची आवडी धरती परी संग्रामे धीर नव्हती हे सांगून रायाप्रती काय बोले. यांना युद्धाचा फार हौस, मात्र युद्ध करण्याचं धाडस आणि धैर्य यांच्या अंगामध्ये नाही असे अर्जुनाचे भाषण धृतराष्ट्राला सांगून संजय म्हणाला. संजय उवाच हेव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारतो सेनयोर्वयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमो भीष्मद्रोण प्रमुखता सर्वेषां समहीक्षताम् उवाच पार्थ पश्येताम् समवेतान् कुरुनिते. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र, निद्रेला जिंकणाऱ्या अर्जुनाने इंद्रिय प्रवर्तक श्रीकृष्णाला असे सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने भीष्म द्रोण आणि सर्व राजे यांच्याबरोबर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो रथ उभा केला आणि म्हटले की, पार्था, हे जमलेले कौरव पहा. तत्र पश्यतान् पार्थो पितृनथ पितामहान् आचार्यन् मातुल भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् ततः शशुरान् सुहृदैश्चैव सेनयोर्भयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयो सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया प्रयाविष्टो विशदन्नीदं ब्रवीतु. अर्जुन उवाच दृष्ट्वैवं स्वजनं कृष्णो युत्सं समुस्थितम्. अर्जुनाने त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये गेल्यानंतर जे पाहिलं त्यामध्ये आपले वाडवडील, आजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे अशा प्रकारचे सर्व आपले आप्तेष्ट पाहिले. हे सर्व युद्धासाठी इच्छुक होऊन उभे असलेले आपले बंधुजन आहेत. हे पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन विषादाने आणि सकेत होऊन म्हणाला, हे कृष्णा, युद्ध करण्याच्या इच्छेने येथे जमलेल्या या आप्त व जनांना पाहून ऐका अर्जुन तुझे बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. संजय धृतराष्ट्राला सांगतो की, राजा ऐक. असे अर्जुन बोलल्यानंतर श्रीकृष्णाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला. जेथ भीष्मद्रोणादिक जवळकेची सन्मुख पृथ्वीपती आदिक बहुताती. जेथे जवळच भीष्म द्रोण आणि इतर राजेही होते. हेत स्थिर करून या रथू
अर्जुनसे पाहतू तोदळ भार समस्तू संभ्रमेशी. तेथे रथ उभा करून अर्जुन ते सर्व सैन्यभार मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला. मग देवा म्हणे देखो देखो हे गोत्र गुरु अशेखो तव कृष्ण म्हणी नाविक विस्मो झाला. नंतर तो श्रीकृष्णास म्हणाला, अरे देवा हे पहा, हे काय, हे तर सर्व आमचेच गोत्रज आणि गुरु आहेत. हे शब्द ऐकताच कृष्णाला थोडं आश्चर्य वाटलं. तू आपण म्हणे येथ काही कवन जाणे हे मनी धरले नेपरी काही आश्चर्य असे. भगवान आपल्या मनात म्हणाले, याच्या मनात काय आले बरे कोण जाणे, पण काहीतरी आले आहे निश्चित. ऐशी पुढील से घेतू तो सहज जाणे हृदयतू परियुगासे निवांतू येवे. याप्रमाणे श्रीकृष्णाच्या मनात पुढील गोष्टीविषयी विचार चालू असताना त्यानं सर्व काही ओळखलं, परंतु त्यावेळी ते फक्त स्तब्ध उभा राहिले. तव तीर्थ पार्थ सकळ पित्र पितामह केवळ गुरु बंधू मातुल देखता झाला. या ठिकाणी अर्जुनाच्या दृष्टीत गुरुजन, आजोबा, आचार्य, मामा आणि आपले सर्व गोत्रज हेच पाहायला मिळालं. इष्ट मित्र आपले कुमरजन देखिले शालक असती आले तया माझी. आपले इष्ट मित्र, आपल्याच कुटुंबातील तरुण मुले त्या मंडळीत मेहुणे आलेले होते. सूरजन सासरे आणि काही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. आपले आप्त जिव्हाळ्याचे स्नेही सासरे, इतर सगळे सोयरे, मुलगे, नातू त्या गर्दीमध्ये उभे असलेले अर्जुनाला दिसून आले. दया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी. ज्यांच्यावर आपण उपकार केले आहेत किंवा ज्यांना आपण संकटातून वाचवलेलं आहे, असेच नव्हे तर वडील, धाकटे हे सर्व काही तिथे असलेले अर्जुनाला दिसून आले. ऐशी गोत्रची दोही दळी उदित झाली असे कळी ते अर्जुने ती वेळी अवलोकिले. अशा प्रकारे दोन्ही सैन्यामध्ये युद्धाला सिद्ध झालेला आपला स्वतःचा गोतावळाच अर्जुनास दिसून आला. तेथ मनी गजबज झाली आणि अपयशी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवती. आणि हे सर्व पाहिल्यामुळे अर्जुनाचे मन गडबडले. त्याच्या अंतःकरणामध्ये दयेचा उदय झाला आणि दयेचा उदय म्हणजे आपला अपमानच आहे असे वाटूनच जणू काय वीरवृत्ती अर्जुनाला सोडून निघून गेली. जिया उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्य आथी तिया निकितेन साथी सुतेजपणे. कारण ज्याप्रमाणे उत्तम कुलीन आणि गुणलावण्यवती अशा स्त्रियांना आपल्याच घरात परक्या स्त्रीचा पगडा बसावा हे कधीच सहन होत नाही. नवी आवडीचे भरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विनसरे भ्रमला जैसा. एखाद्या नवीन स्त्रीच्या आवडीने कामी पुरुष जसा आपल्या धर्मपत्नीला विसरतो आणि मग भ्रमिष्ठासारखा बेताल चौचालपणा करतो. ही तपोबळी रुद्धी पातलिया भंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. किंवा ज्याप्रमाणे तपाच्या सामर्थ्याने वैभवाची भरभराट व्हावी आणि असं झालं म्हणजे त्याची बुद्धी फिरती आणि मग मनुष्याला वैराग्य साधनाची आठवणही राहत नाही. तैशी अर्जुनातीत झाले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिसले कारुण्याशी. याच प्रकारचं अर्जुनाचं झालं, कारण त्याने आपलं वीरत्व टाकून दिलं आणि आपले अंतकरण करुणपणाच्या स्वाधीन केलं. देखा मंत्रज्ञ बरळू जाई मग तेथ का जैसा संचारू होई तैसा तो धनुर्धर महामोही याकळीला. जसा मांत्रिकाने मंत्रोच्चारामध्ये चूक करावी आणि मग त्यालाच तो मंत्र त्याच्यावरच उलटून त्याच्याच अंगावर येऊन भूतानं झंबावं, तसाच हा धनुर्धर अर्जुन महामोहाच्या स्वाधीन झाला.
म्हणून असता धिरू गेला हृदयात राहू आला जैसा चंद्रकळा शिवतला सोमकांतू तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेशी. या कारणानं अर्जुनाचा जो स्वाभाविक धीटपणा होता, जे धैर्य होतं ते गळून गेलं. त्यांच्या अंतकरणाला दयेचा पाझर निर्माण झाला. चंद्रकलेने स्पर्श केल्यामुळे ज्याला पाझर सुटले आहेत अशा चंद्रकांत मण्याप्रमाणे अत्यंत दयेने विरघळलेला अर्जुन खेदाने भगवंतास म्हणाला, चिदंत मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुच्च शरीरे मे गुरो महर्षश्च जायते गांडीवं प्रसुते हस्तातक्ते उच परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. माझे अवयव गळून जात आहेत, तोंडाला कोरड पडले आहे, शरीर कंपायमान झाले आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. हातामध्ये असलेले गांडीव धनुष्य गळून पडत आहे. सगळ्या अंगाचा दाह झालाय, मन भ्रमल्यासारखं झालंय, मला उभं सुद्धा राहवत नाही. तू म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र वर्गू आघवा देखील येथ. अर्जुन देवाला म्हणतो की देवा मी हा सर्व जमाव पाहिलात, अरे यामध्ये तर सगळे आमचाच वतावळा दिसतोय. हे संग्रामी उदित झाले असती कीर समस्त पण आपण ते या उचित केवी होय. हे सर्व युद्धाला अगदी सिद्ध झालेले आहेत, हे खरं आहे, पण आपणही तसे करावे हे योग्य आहे का? येणे नावेची नेनो काही मग आपण पे सर्वथा नाही मनोबुद्धी ठाई स्थिर नोही. या गोष्टीचं नाव घेताच मी अगदी भांबावून जात आहे. माझे भान सुटून गेले, मन आणि बुद्धीमध्ये भ्रम निर्माण झालाय. देखे देह कापतो तोंडसे कोरडे होतो विकळता उपजत गात्राशीही. पहा, अरे माझं सर्व शरीर थरथर कापायला लागले, तोंडाला कोरड पडले आहे आणि सर्व गात्री अगदी गळून गेलेली आहेत. सर्वांगा काटाळाला अति संतापूपणला तेथ बिंबळ हातू गेला गांडीवाचा. सर्व अंगावर काठा उभा राहिलाय, अंतकरणाला अत्यंत व्यथा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हातातील जे धनुष्य बाण आहे ते गळून पडत आहे. हात सैल गेलेत, हाताची जणू शक्तीच नाही झालेली आहे. ते न धरतची निसटले परी नेनेची हातोळी पडले ऐसे हृदय असे व्यापले मोहेने. हे गांडीव धनुष्य ढिले होऊन निसटून गेले, हातातून ते गळालं आणि ते कधी गळालं हेही मला समजलं नाही, इतके माझे हृदय या मोहानं व्यापून गेलेलं आहे. जे वज्रापासून कठीण दूर धरती दारुण तयाहून साधारण हे स्नेह नवलो. जे वज्रापेक्षाही कठीण असह्य आणि भयंकर होते, परंतु या मोहाचे अद्भुत सामर्थ्य वरचढ ठरलेले आहे. जेने संग्रामी हरू जिंतिला निवात कवचाचा ठावा फेडिला तो अर्जुन मोहे कवळला क्षणा माझी. ज्याने युद्धामध्ये शंकरालाही हरवले होते, ज्याने निवात कवच नामक असुराचे निर्मूळ करून टाकले, त्या अर्जुनाला मोहाने एका क्षणामध्ये व्यापून टाकले. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळके माझी सापडे कोवळी. ज्याप्रमाणे भुंगा कितीही मोठं वाळकं लाकूड सहजपणे पोखरून जातो, परंतु कोमल कमळाच्या कळीमध्ये अडकून पडतो. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेहा देखा. आणि मग प्राण जातो आहे असे झाले तरी त्या कमळाच्या पाकळीचा भेद त्याला करता येत नाही. त्याप्रमाणे या स्नेहव्रतीला कोमलपणानेच कठीणपणा येत असतो. हे आदी पुरुषाची माया ब्रह्मे आई नयेची आया मनवनी भुलविला राया संजयो म्हणे. अशा प्रकारची वृत्ती तयार होणं, अशा प्रकारची मानसिकता तयार होणं हीच आदी नारायणाची माया आहे. हिला ब्रह्मदेव सुद्धा जाणू शकला नाही. म्हणून हे राजा धृतराष्ट्रा,
तिला अर्जुनाला बोलविता आले असे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. अवधारी मग तो अर्जुनो देखून सकळ स्वजनो विसरला अभिमानू संग्रामीचा. युद्धामध्ये जमलेला हा सर्व गोताळा पाहून अर्जुन युद्धाविषयीचा आपला अभिमान सुद्धा विसरून गेला. कैसी नेनो सदयता उपनदी तेथे चित्ता मज म्हणे कृष्णा आता नशिजेथ. त्याच्या मनामध्ये हा दयेचा संचार कुठून झाला, कसा झाला हे काहीच सांगता येत नाही. यानंतर तो श्रीकृष्णास म्हणाला, आपण येथे राहणे बरे नाही. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे. माझे अंतकरण फार व्याकुळ झालेले आहे. मी या सर्वांना कसं मारावं या गोष्टीच्या कल्पनेनेच माझ्या तोंडातून शब्दही निघेनासा झाला आहे. निमित्तानि तपश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनं महावे. हे श्रीकृष्णा, मला विपरीत चिन्ह दिसत आहेत. याशिवाय या युद्धामध्ये स्वजनांना मारून हित होईल असेही मला वाटत नाही. या कौरवा जरी वधावी तरी युधिष्ठिराधिका कान वधावी हे रैर आघवे गोत्र जामुचे. आम्ही जर कौरवाला मारावं तर मग हा युधिष्ठिराला का मारू नये, कारण ते सर्वच आमचे गोत्रच आहेत. म्हणून जळो हे झुंज प्रतियानये मज येणे काय काज महापापी. म्हणून या युद्धाला आग लागू हे भयंकर पाप आचरल्यापासून आमचे काय अडले आहे का रे? मला काहीच कळणं झाले. देवा बहुता परी पाहता येथ ओकटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभू आखी. देवा, अनेक पद्धतीने जरी विचार केला तरी मला असं वाटतं की येथे युद्ध करणं हे अनुचित आहे. किंबहुना हे युद्ध चुकवले तर यातच आपलं काहीतरी हित साधन असं माझं मन बनत चाललंय. न कांक्षे विजयं कृष्णो न च राज्यं सुखानि किं नो राज्येन गोविंदो किं भोगैर्जीवितेन वा. हे श्रीकृष्णा, विजय, राज्य आणि सुख याची मला अजिबात इच्छा नाही. अरे गोविंदा, राज्यभोग किंवा जीवित हे घेऊन काय करायचं आहे? हे सामर्थ्ये कांक्षितं राज्यं भोगा सुखानि तो इमे अवस्थिता युद्धे प्राणां त्यक्ता धनानि. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, उपभोग आणि सुख यांची इच्छा करायची तेच हे स्वजन, जीवित आणि संपत्ती यांच्या आशा सोडून युद्धाला सिद्ध होऊन उभे राहिलेले आहेत. आचार्य हा पितर पुत्रा सदैव च पितामहा मातुलः शिशुरा पौत्रः शाला संबंधीन सता. अरे आमचे गुरु, वडील, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे त्याचप्रमाणे इतर अनेक आमचे आप्तेष्ट इथं जमलेले आहेत. तया विजयव्रती काही मज सर्वता काज नाही इथ राज्य तरी काही हे पाहुनिया. मला विजय लाभाची आशा नाही. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर असलं राज्य करण्यात तरी काय अर्थ आहे? या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे. अरे या सर्वांना ठार मारून सुखाचा भोग घेण्यापेक्षा या उपभोगांना आग लागू असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. ते मी सुखे विन जे होईल ते भलतेशे साही गेल वरी जीवितही वेची गेल याची लागे. अर्जुन पुढे म्हणतो, असले सुखोपभोग न लाभल्यामुळे काही झाले तरी ते आम्ही सहजपणे सहन करीन. किंबहुना हे साधण्यासाठी प्राण वेचावा लागला तरीही चालेल. परी याची घातू किजे मग आपण राज्य सुख भोगिजे हे स्वप्नेही मन माझे करू न शके. परंतु यांचा वध करावा, यांना मारावं आणि आपण राज्यसुख भोगावं हे माझ्या मनाला स्वप्नातही शिवत नाही. तरी आम्ही का जन्मावी कवना लागी जियावी जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे. अरे या गुरुजनांच्या विषयी वाईट मनात येऊ द्यावं, वाईट चिंतावं, मग आम्ही जन्मास तरी का आलो? आम्ही जगावे तरी कोणा करता?
पुत्राचे इच्छी कुळ पयाचे काही हेची फळ जे निर्दयीन केवळ गोत्र आपुले. लोक पुत्र व्हावा म्हणून जी इच्छा करतात तिचं हेच फळ का? आपण आपले समूळ गोत्रच नाहीस करून टाकावं. हे मनीची केवी धरिजे आपण वज्राचे या होईजे वरी घडे तरी किजे भले या. आपण मनात तरी कसं आणावं की आम्ही यांच्याशी वज्रासारखे कठोर होऊ. उलट शक्य असेल तेवढे आम्ही यांचे चांगलंच करीत गेलं पाहिजे. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे हे जीवितही उपकारावे काजे यांच्या. आम्ही जे जे संपादन करावे ते सर्व यांनी भोगावे किंबहुना यांच्या कार्याकरता आम्ही स्वतःचे जीवनही भरीत घालावे. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे. आम्ही दाही दिशांच्या सर्व राजे लोकांना जिंकून वास्तविक आम्ही आपल्या सर्व गोत्रांना संतुष्ट करायला हवं. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असते उद्यत झुंजावया. पण कर्माची गती कशी विपरीत आहे पहा. ज्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करायला हवं तेच आमचे हे गोत्रच युद्धासाठी सर्वजण एकत्र जमलेले आहेत. अंतोरिया कुमरे सांडुनिया भांडारे शस्त्राग्री जुवारे आरोपुनी. बायका मुली धनदौलत सर्व काही सोडून आपली जीविते शस्त्रांच्या टोकावर लटकावून येथे परस्पराशी झुंज करण्यास सिद्ध झालेले आहेत. ऐशियाते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निजरदया करू घातू केवी. अरे अशा लोकांना मी कसं मारावं? मी कोणावर शस्त्र उगारू? स्वतःच्याच हृदयाचा मी कसा काय घात करू? हे नेनशी तू कवन परीपै भीष्म द्रोण जयांचे उपकार साधारण आम्हा भूत. अरे हे आमचे कोण आहेत हे कदाचित तुला माहिती नसेल किंवा लक्षात नसेल, पण ज्यांनी आमच्यावर पुष्कळ उपकार केले आहेत असे प्रत्यक्ष भीष्म आणि द्रोण समोर उभे आहेत. हेथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती. येथे आमचे मेहुणे सासरे मामे आणि सारे प्रत्यक्ष भाऊ मुलगे नातू सर्व आमचेच आप्त आहेत. अवघारी यती जवळकेचे हे सकळ ही सोयरे आमचे म्हणून दोषाथी वाचे बोलता. देवा तू हे लक्षात घे. हे सर्व आमचे अगदी जवळचे सगळे सोयरे आहेत, म्हणून यांच्याविषयी अनिष्ट शब्द बोलणे म्हणजे वाचेला विटाळपणाच देण्यासारखे आहे. येत्तानहंतुमिच्छामि पुनर्तोऽपि मधुसूदनो अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतुः किं नो मयि कृते. हे मधुसूदना, हे जरी आम्हाला मारण्यास सुटले आहेत तरीही मी यांना त्रैलोक्याच्या राज्यासाठी मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा? हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा. यापेक्षा यांनी काही केलं, अगदी आम्हाला ठार मारलं तरी चालेल, परंतु आम्ही यांचा घात करण्याची मनात सुद्धा आणू नये. त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरीही अनुचित नासरे मी. अरे हेच राज्य काय, पण त्रिभुवनाचे राज्य जरी मला मिळणार असेल तरीही मी असले अयोग्य कर्म करण्यास कधीच तयार होणार नाही. जरी आजी येथैसे किजे तरी कवनाच्या मनी उर्जे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आम्ही हे असे कृत्य आज केलं तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर उरेल? आणि हे श्रीकृष्णा, मग आम्हाला वर मान करून तुमच्या मुखाकडे निर्धास्तपणे पाहता येईल का? निहत्यदात्राष्ट्रान्नो कापितिहि शाल्चनार्दनो पापमेवाश्रयेदस्मान्नो हत्वैतानाकृतायिनः. हे जनार्दना, कौरवांना ठार मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या दुष्टांना मारण्याने आम्हाला पापच लागेल. जरी वधू करीन गोत्रजांचा तरी वसोटा होनी दोषांचा मज जोडीलाशी तू हातीचा दुरी होशी. अरे मी या जर कुळाचा संहार केला तर मी पापाचे घर होऊन जाईल. मग तू जो मला मिळाला आहेस तोही हातचा निसटून जाशील.
कुळहरणी पातकी तिये अंगी जडती अशकी तये वेळी तू कवलेके देखावासी. गोत्र वधाचे समस्त पापी माझ्या अंगाला चिकटतील आणि मग अशा स्थितीमध्ये तू आम्हाला कसा काय दिसणार, कुठं दिसणार? जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. जसा एखाद्या उपवनाला आग्नी लागलेला पाहून कोकिळ तेथे क्षणभर सुद्धा थांबत नाही. का सकर्दम सरोवरू अवलोकुनी चक्रू न सेवितू अवेरू करून निघे. जसे एखादं मातीनं भरलेलं सरोवर पाहून चकोर पक्षी त्याचा शिकार करीत नाही, त्यास झेडकारून तो निघून जातो. तया परी तू देवा मज झाकरू न येशी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी देल. त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या हातून पाप घडलं तर पुण्याचा ओलावा निघून जाईल आणि तुम्ही आपल्या मायेची पाखर माझ्यावर घालण्यास येणार नाही. तस्मान्नार्दावयं मंतुं धार्तराष्ट्रान् सुबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिन श्याम माधव. म्हणून हे माधवा, आपले बांधव जे कौरव त्यांना मारणे योग्य नाही. स्वजनांचे प्राण घेतल्याने आम्हाला सुखप्राप्ती कशी काय होणार? मनोनी मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ भोवती परी दिसतशी. म्हणून मी हे कर्म आचरण करणार नाही, या युद्धात शस्त्र सुद्धा हातात धरणार नाही, कारण हे मला अनेक प्रकारे सदोष वाटत आहे. तुझसी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तेने दुःखे हिये फुटेल तुझविन कृष्णा. देवा, तुमचाच आम्हाला वियोग घडला, मग आमचे काय राहिले बरे? अरे कृष्णा, त्या दुःख प्रसंगात तुमच्या वियोगामुळे आमची हृदये फुटून जातील. म्हणून कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगिजती हे असो मात घडती अर्जुन म्हणे. म्हणून हे कौरव मारले जावे आणि मग आम्ही सुखभोग भोगावे, ही गोष्ट केवळ अशक्य आहे. यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षेत्रतं दोषं मित्रद्रोहेच पातकम् कथं न नेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षेत्रतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन. हे जनार्दना, या लोभाविष्टांना जरी कुलक्षयामुळे होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक दिसत नसले तरी कुलक्षयाचे घोर परिणाम आम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत. या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव झाल्याशिवाय कशी काय राहील? हे अभिमान मध्ये भुलले जरी संग्राम आले तरी आम्ही ही तापले जाणावे लागी. ही अभिमानाच्या मदाने धुंद झालेले कौरव युद्धासाठी आलेले आहेत. त्यांनाही कळत नाही, पण आम्ही आमचे हित पाहू नये का? आम्हाला आमचे हित पाहायला हवं. हे ऐसे कैसे करावे जे आपली आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळ कुटू. अरे हे कसं काय करावं? हे करणं कसं काय शक्य आहे की जे आपल्याच माणसाला आपणच मारायचं? म्हणजे समजून उमजून विष आहे म्हणून तेच आपण प्यावं, हे कसं शक्य आहे? हा जी मार्गी चालता पुढा सिंह दिसे अवचिता तो चुके तव चुकविता लाभू आती. वाटेनं जात असताना जर एखादा सिंह पुढे आडवा आला तर बाजूला सारून त्याला चुकवण्यातच लाभ आहे. हस्ता प्रकाशू सांडावा मग अंधकू पाश्यावा तरी तेथ कवनु देवा लाभू सांगे. देवा, आयताच प्रकाश मिळालेला असताना तो सोडावा आणि अंधाऱ्या कुपेमध्ये शिरावे, यात तूच सांग आता कसा काय लाभ प्राप्त होणार? का समोर अग्नी देखोनी जरी न वची जे ओसंडुनी तरी क्षणी एका कवळणी जाऊ शके. अथवा समोर आग दिसत असेल आणि तिला आपण टाळता येणं शक्य असेल, तिला जर टाळून आपण पुढे गेलो नाही तर एका क्षणात आपल्याला ती जाळू शकेल. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजू वस्ती पाहतो हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. हे प्रत्यक्ष दोष आपल्याला आपल्या अंगावर कोसळून पडत आहेत ही गोष्ट कळत असताना सुद्धा या कृत्याला
आम्ही कसे बरे सज्ज व्हावे. ऐसे पार्थती अवसरी म्हणे देवावधारी, या कल्मशाची थोरी सांगीन तुझ. अशा प्रकारे बोलून अर्जुन त्यावेळी आणखी म्हणाला, देवा इकडे लक्ष असू द्या, हे पाप किती भयंकर आहे ते आता सांगतो. कुलक्षये प्रदशन्ति कुलधर्मा सनातनः, धर्मे नष्टे कुलम प्रसम धर्मो अभिभवत्युक्तो. कुलाचा क्षय झाला म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात. धर्म सुटला की सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो. जैसे काष्टमध्ये जे तेच वन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जायचे प्रजोनी. जसे लाकडावर लाकूड घासल्यानंतर विस्तव तयार होतो, पण तोच भडकला म्हणजे सर्व लाकडेच जाळून टाकतो. पैसा गोत्रेची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नासे. तसाच एकाच गोत्रामध्ये जेव्हा दुष्टाव्याने एकमेकाचा घात केला जातो, तेव्हा त्या भयंकर महापातकाने सर्व कुळच नष्ट होऊन जातं. म्हणून येणे पापी वंशज धर्मू लोपी, मग अधर्माची आरोपे कुळामाजी. अशा पापामधून कुलधर्म लोपून जाईल आणि मग कुळामध्ये अधर्म कोकाळेल. अधर्माविर्भवात् विष्णू प्रदूषन्ति कुलस्त्रियः, स्त्रीषु दुष्टाशु वार्ष्णेयो जायते वर्णसंकर. हे कृष्णा, अधर्माने ग्रासल्या म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्ण व्यवस्थेचा नाश होतो. तेच सारा सारण विचारावे, कवने काय आचारावे, आणि विधी निषेध आघवे पारुषते. अशी स्थिती झाली म्हणजे बरे वाईटपणाचा विचार होणंच अशक्य होऊन बसतं. कोणीही काही करावे असं होऊन जातं. या कारणाने विधी निषेध नाहीसे होऊन जातात. अस्तादिपूद वडजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उदूची आदळजे गयापरी. हातचा दिवा गमवावा आणि मग अंधारात चाचपडत राहावं आणि सरळच अडकून धडपडत राहावं. पैसा कुळी कुळक्षयू होई, तये वेळी तू आद्य धर्मू जाये, मग आन काही पाहे पापा वाचुनी. तसेच ज्यावेळी कोणत्याही कुळाचा नाश होतो तेव्हा आद्य धर्म निघून जातो आणि मग त्यावेळेला पापाशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहत नाही. जय येम नियम ठाकती, तेथ इंद्रिये सैरा राहतती, म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियाची. जेव्हा आचाराचा विधिनिषेध आणि इंद्रिय निग्रह हे नाहीच होतं, तेव्हा इंद्रिय सैरावैरा धावू लागतात आणि त्या कारणाने कुलीन स्त्रिया सुद्धा भ्रष्ट होऊन जातात. उत्तम धर्मी संचरती, ऐशी वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ पडती जाती धर्म. श्रेष्ठ कनिष्ठात मिसळून जातात, वर्णावर्ण एक होऊन जातात आणि सर्व जाती धर्मच उकडून निघून जातो. जैशी चोहोटाची वळी, पाविजे सैरा कावळी, तैशी महापापी कुळी प्रवेशतई. ज्याप्रमाणे सपाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळ्यांच्या झुंडी पडतात, त्याप्रमाणे महापातकांचा संचार अशा कुळामध्ये अनिर्बंधपणे होतो. संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलशत, पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियः. हा वर्णसंकर कुलक्षय करणाऱ्यांना आणि त्याच्या कुळालाही नरकाला नेतो. कारण श्राद्ध तर्पणादी क्रिया लुप्त झाल्यामुळे त्यांचे पितर अधोगतीला जातात. मग कुळातया शेखा आणि कुळघातका, हिरेरा नरका जाणी आती. मग त्या कुळाला आणि त्या कुळघातकेला अशा दोघांनाही नरकवासाला जावे लागते. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित, मग वांडती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. आणि हे पहा, ज्याप्रमाणे सर्व वंश विस्तार पापाने भ्रष्ट होऊन गेला म्हणजे त्याचे स्वर्गवासी पितर सुद्धा स्वर्ग लोकाहून खाली येतात. जेथ नित्यादी क्रिया ठाके, आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवनाची रोदके कवन अर्पी. कारण ज्या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक
अशी दोन्ही धर्मकृती नष्ट झाली आहेत, ते श्राद्ध कर्म करून कोण कोणाला तिरोधक देण्यास तयार होईल बरे? तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वस्ती म्हणून तेही येते कुळापाशी. मग पितरांनी काय करावे? त्यांनी स्वर्गलोकी कसे टिकावे? म्हणून तेही बिचारे नरकात आपल्या कुळापाशी येतात. जैसा नखागरी व्याळू लागे तू शिखांत व्यापी वेगी तेवी या ब्रह्मकुळावधी आपले विजय. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला सापानं दंश केला तर त्याचं विष तात्काळ मस्तकापर्यंत जाऊन पोहोचतं, तसा या पापदोषाने अगदी मूळ पुरुषापर्यंत सर्व कुळ विस्तार व्यापला जातो. दोषरते कुलज्ञानम वर्णसंकर कारकै उच्चादन्ते जाती धर्म कुलधर्माच शाश्वतः. हे जनार्दन, कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकर कारक दोषांनी जातीधर्म आणि परंपरागत कुलधर्म नष्ट होऊन जातात. उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाम जनार्दन नरके अनेकम वासु भवति न सृषुम. हे जनार्दना, ज्या मनुष्याचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना खचित नरकवास प्राप्त होतो असे आम्ही ऐकतो आहोत. अहो बतवत पापम कर्तुम व्यवजिता वयम यद्राज्य सुखलोभेनो हंतुम सजनम मुद्यतः. आम्ही राज्याच्या सुखाच्या लोभानं स्वजनांना ठार मारण्यास तयार झालो. हे महत्पाप करण्यास आम्ही सिद्ध झालो, हे केवढे आश्चर्य मानावे. देवावधारी अनेक एक येथ घडे महापातक जे संगदोषे हा लौकिक भ्रंशू पावे. देवा, आणखीन एक महापातक यामध्ये घडते. त्यास या पतीत झालेल्या एका कुळाच्या दुष्ट संघाने इतर लोकही आचारभ्रष्ट होऊन जातात. जैसा घरी आकुला वाणी वशी अग्नी लागला तो वाणी काही प्रज्वलिला जाळून निघाली. जसं आपल्या घराला अकस्मात लागलेली आग इतरांच्या घरांना सुद्धा लागून त्यांनाही जाळून नष्ट करते. तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने. तसेच असल्या कुळांची संगती ज्या लोकांना घडते ते सर्व त्याच्यामुळे पातकी होऊन जातात. तैसे नाना दोषे संकुळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. अशा प्रकारच्या नाना दोषांनी ग्रासलेली ते कुळ मग केवळ भयंकर नरकवासालाच पात्र होते. पडली आती ठाई मग कल्पांती ही उकलू नाही येसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. अर्जुन पुढे म्हणतो, अशा रीतीने नरकलोकी ते कुळ एकदा गेले की कल्पांतही त्याची सुटका होत नाही. अशी निरंतर अधोगती कुळाचा घात केल्यामुळे घडते. देवा हे विविध कानी ऐकिजे परी अग्निवरी त्रासून उपजे हृदय वज्राचे हे काय केले अवधारी पा. देवा, ही माझी नानापरीची वटवट तुम्ही ऐकता आहात, परंतु अद्याप तुमच्या व्रतीत चलबिचल काहीच दिसत नाही. तुम्ही आपले हृदय वज्राची केले आहे काय? अहो, पुन्हा लक्ष देऊन श्रवण करा. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे गारता ही दुःख अवेरुणा. ज्याच्यासाठी या राज्य सुखाची इच्छा धरावी ते शरीरादी सर्वच जर क्षणभंगूर आहे, तर हा दोष जाणत असतानाही आम्ही त्याचा तिटकारा का करू नये? जे हे वडील सकळ आपुले वधावया दिशी सुधली सांग पा काय फेकुले घडली आम्हा. अहो, या सर्व वडील माणसांना मारण्याचा हेतू मनात धरून आम्ही त्यांच्याकडे नजर टाकली. हेच काय लहान पाप आमच्या हातून घडले आहे? सांग बरे. यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे अन्योस्तम मे क्षमतरम भवेत्. यापेक्षा मी निशस्त्र राहून उलट प्रतिकार करीत नसतानाही जर सशस्त्र कौरव मला रणात ठार मारतील तर त्यात माझे अधिक कल्याण होईल. आता यावरी जे जियावे तया पासुनी हे वरवी जे शस्त्र सांडुनी सहावे बाण यांचे. यापुढे जगण्यापेक्षा
ही हातातली शस्त्र टाकून देऊन कौरवांनी जे मारलेले बाण आहेत ते सहन करावे हेच अधिक चांगले आहे असं मला वाटतं. यावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कल्मशे ताड नाही. अशा कारणाने जर मला मरण ओढवलं तर ते हे चांगलंच होईल, परंतु या महापातकाची आम्हाला अजिबात इच्छा नाही. संजय उवाचो एवमुक्तार्जुन संख्ये रथोपस्थोपविशतु विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः. संजय म्हणाला, याप्रमाणे रणभूमीवर भाषण करून शोकाने ग्रस्त झालेला अर्जुन बाणासह धनुष्य टाकून देऊन रथात आपल्या जागी स्तब्ध झाला. ऐशी ती अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राती. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा असे त्यावेळी युद्धभूमीवर अर्जुन बोलला आणि पुढे काय झाले ते ऐक. मग अत्यंत बुद्धी गेला न धरत गहिवरून वाला ते चौरी घातली खाला रथोनिया. मग त्या अर्जुनाला अत्यंत खेद निर्माण झाला. त्याला घैवरून आलं आणि तो घैवर त्याला काही आवरेना. त्या दुःखावेशामध्ये त्याने रथातून खाली उडी मारली. जैसा राजकमरू पदच्युतू सर्वता होय उपहतू कारवी राहू ग्रसू प्रवाहिनू. जसा पदावरून खाली झालेला एखादा राजपुत्र सर्वोपरी निस्तेज व्हावा किंवा राहूने ग्रासल्यामुळे सूर्य प्रभाहीन व्हावा. ना तरी मही सिद्धी संभ्रमे जिंकला तापसू भ्रमे मग आकळुनी कामे विनुतिजे. किंवा एखाद्या महासिद्धीच्या लोभाच्या तडक्यात सापडलेला तपस्वी भ्रमिष्ठ होऊन जावा आणि मग विषय वासनाच्या पाशात सापडून दुर्बळ बनावा. तैसा तू धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे येत सरहवरू तेजिला तेने. तसाच तो रथातून खाली आलेला अर्जुन दुःखाने अगदी व्याकुळ झालेला होता. मग धनुष्य बाण सांडिले न धरता श्रुपात आले ऐशे कराया वर्तले संजयो म्हणे. संजय सांगतोय की राजा अर्जुनानं आपले धनुष्यबाण टाकून दिलं आणि न आवरता येणार त्याच्या डोळ्यातून गळगळ गळगळ असा अश्रूंचा लोट येऊ लागला. आता यावरी तो वैकुंठ नाथू देखुनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपिल. आता यानंतर वैकुंठाधिपती श्रीकृष्ण अर्जुनाला दुःखाने व्याकुळ झालेला पाहून परमार्थाचा कशा प्रकारे बोध करतील ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. तो सविस्तर प्रसंग पुढील अध्यायी ऐकणेच अतिशय कौतुकाचे आहे असे श्री निवृत्तीनाथांचा दास ज्ञानदेव महाराज म्हणतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायो. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत निरंजन स्वामी महाराज की